बाप्पा बसवायचं नाही म्हणून काहीच तयारी नव्हती. अचानक ठरलं आमचं गणपती बसवायचं. तर मग डेकोरेशन केलं आणि थोडंफार काय तयारी बाकी होतं त्यासुद्धा मी करून घेतलं. ते स्वस्तिक काढून घेतली, कारण गणपती बाप्पांखाली आम्ही स्वस्तिक काढतो. प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगवेगळी असते. त्यानंतर मोदकाचं सारण बनवायला घेतलं. सारण बनवून झाल्याच्या नंतरनं त्याला थंड होईपर्यंत लगेच मसाला भाताची तयारी करून मसाले भात बनवायला घेतला, कारण चपाती भाजी बनवायला एवढा काही वेळ नव्हता. आज खूप जास्त घाई झाली होती अचानक ठरल्यामुळे सगळ्या गोष्टी. आणि दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही तयारी सुरू केली होती बाप्पांची. त्यामुळे मग माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मग मसाले भातच लावला. लगेच मोदक बनवायला घेतले. मोदकाचं सारणसुद्धा थंड झालेलं. म्हटलं मोदक बनवून घेईल आणि मग बाकीची उरलेली जी तयारी आहे ती करायला घेते. सो इकडे छान असे मोदक बनवले. 11च मोदक बनवले मी, 21 उठायच्या दिवशी बनवेल. तर इकडे छान मोदक झाले, आम्ही रेडी झालो आणि आमच्या बाप्पांचं आगमनही झालं. तर ही जी क्लिप दिसते ना ती थोडीशी ब्लर दिसेल तुम्हाला, कारण ती मी लॉंग व्हिडिओमधली क्लिप ॲडजस्ट केली इथे, कारण मला लॉंग शॉर्ट असं दोन्ही शूट करता नाही आलं त्यावेळी. त्यामुळे इकडे असं आमच्या बाप्पांचं स्थापना झाली. आणि तुम्हाला आमचा बाप्पा कसा वाटला?